आम्ही तुमच्याकडे घेऊन आलो. महाराज काहीतरी करावं. तू कोणती जात? महाराज काहीतरी करावं. झालं चालू? बाबा माझ्या आईला वाचवाल ना. हो हो बेटा, माझी आई गेले बाबा. हो बेटा, नक्की बोलेल. चिंता करू नका. ठीक आहे. करा. आणि हो साहेब, तुम्ही घाबरू नका. हे साला कंबा मंदात आलंय. आणि मी महाराज वगैरे नाही तर एक मानव धर्माचा एक स्वतः मार्गदर्शक आहे. आणि तुम्हाला मार्गामध्ये प्रवेश करायचा आहे. हो साहेब, मी वाटेल ते करत आहे. बस माझी इच्छा एकच आहे की माझी पत्नी माझ्यासोबत बोलली पाहिजे. बस बाकी मला काहीही नको. आणि सुधाकरराव हे कोण आहेत? लहान भाऊ. बरं, मला प्रथम हे सांगा, तुम्ही कुटुंबातील सर्व लोक मार्ग येण्याची इच्छुक आहात? म्हणजे यांच्याकडे बघून असं वाटतं की हे काहीतरी वेगळ्या विचारामध्ये आहे. काय दादा, तुला पण मार्गामध्ये यायचं आहे? यायचं आहे ना? काय मनात अडचण वगैरे नाही ना? नाही, आपण दोन व्यक्ती बोलत आहोत, त्याला वाटतं की बरोबर. ते दोघं बोलत आहेत बुवा. बरोबर आहे. तर मग आपण जास्त वेळ खर्च न करता प्रथमतः आपण यांना तीर्थ करून साहेब, खरंच माझ्या पत्नीला समाधान मिळेल. नक्की मिळेल. 100% हो, मिळेल. प्रत्येकाकडे गेलो. हो, त्या वैद्याने तसंच म्हटलं. 1,00,000-2,00,000 रुपये खर्च केले, कोंबडे घेतले, बकरे घेतले माझ्याकडून. हो, एवढंच नाही तर दारूच्या बाटल्या बॉटल घेतल्या. पण त्याने सगळं आम्हाला शिक्षा बनवलं. पोलिसांकडे गेलो, त्याने माझ्याकडून लाखो रुपये लुबाडले आणि उरले सुरले कसर डॉक्टरने पूर्ण केले. म्हणून थोडस भीती वाटते मला की नाही, बरोबर आहे. तुमच्या मनामध्ये समजा मी ओळखलो, कारण की तुम्ही एवढे फिरल्यात तर तुमचा एका विश्वास बसणार नाही. परंतु आपण विश्वास ठेवू आणि भगवंतावर नक्की प्रयत्न करू. बे लगेच गावचे पोरं पाहिलो बे मी. काय लमचे हो साहेब, अजून पाणी बनवून द्या. अजून पाणी बनवून द्या. अजून पाणी बनवून द्या. तुम्ही घाई करू नका, शांत राहा. आपल्याला आणखी 2 तीर्थ करून द्यायचे. आणि हे पाणी नाही तर हे भगवबाबा हनुमानजीच्या नावाचं तीर्थ आहे. ठीक आहे. बनवून द्या. आता असं किती वाटत नाही. खरंच माझी पत्नी या ठिकाणी चूक होऊ शकते. खात्री आली की माझी पत्नी या मार्गात नक्की दुरुस्त नक्की भगवंतावर विश्वास ठेवा. आपण तीर्थ तिसरा तीर्थ बनवून देऊया, नक्कीच पूर्ण दुरुस्त होईल. आराम करू द्या, आराम करू द्या. बसू द्या. सांग. तुमचे खूप उपकार झाले हो. आणि मी तुमच्या पाया पडतो. आणि थोडा वेळ का होईना तुम्ही मला नक्की समाधान दिलं. आणि हो, आपल्या या परमात्मा एक मार्गामध्ये एकमेकाच्या पाया पडायच्या नसते. कारण महानदेव बाबाजींनी सांगितलं, एकमेकाच्या पाया पडणे म्हणजे त्या परमेश्वराला कुठेतरी अपमान. याचा तर फक्त नमस्कार. साहेब, तर तुम्हाला मार्गामध्ये यायचं आता.
साहेब एवढा मोठा चमत्कार होऊन जर कोणी मार्गात नाही आला तर त्यांना महामूर्ख माणूस नाही. आणि मला मला खात्री आहे की माझी पत्नी या मार्गात नक्की दुरुस्त होईल. पण साहेब मला करावं काय? हा, तर तुम्हाला पूर्ण घराची स्वच्छता करून साफसफाई करून तुमच्या घरी देवी देवतांचे फोटो असतील ते विसर्जन करावं लागेल. धागे दोरे लिंबू नारळ जे काही बांधले असतील ते सगळं विसर्जन करावं लागेल. आणि नवीन भगवंताच्या नावाच्या कापूर अगरबत्ती ज्योत लावून कार्याला सुरुवात करावी लागेल. आणि मागे मी जाणता आणला होता बाई. हा, बरोबर. त्याने माझ्या जे घर आहे त्या समोर एक लिंबू काढला होता, तो सुद्धा काढावा लागेल. हो, तो सुद्धा काढावा. जीवत्या तेही काढायचे. हो हो, जीवता पण काढावा. सगळंच काही सगळं सगळं. परंतु माझ्या मुलाचा नवस कबुलला आहे. ते नवस वगैरे काही होत नाही आता. आता ती मनामध्ये शंका ठेवायची नाही. काय मग तो देव कोपेल नाही. नाही नाही, काही नाही. ज्या दिवशी तुमच्या घरी भगवंताच्या नावाची ज्योत लागेल त्या दिवशी सगळं काही सगळं सुख आणि सुख. आणि हे घ्या, मानव धर्माची शिकवण पुस्तक आहे. याच्यामध्ये सगळे नियम दिले आहेत. सकाळची विनंती 5 ते 5:30 पर्यंत झाली पाहिजे आणि सायंकाळची प्रार्थना आहे. ही सकाळची विनंती आहे सकाळी म्हणायची, सायंकाळची प्रार्थना सायंकाळी करायची. बरोबर. बरं, तुमच्या कुटुंबामध्ये कोणाला व्यसन वगैरे काही नाही. आमच्या कुटुंबात व्यसन आम्ही व्यसनी लोक नाही. तिसरा नियम, अनेक वाईट व्यसन बंद करणे. दारू आणि सट्टा जुआ लॅटरी पट्टा जुआ कोंबडे खाती चोरी करणे खोटे बोलणे राग आणणे बंद करणे. स्त्री आणि मुलांना पतिदेवाला वाईट शब्दात बोलू नये. याशिवाय मानवी जीवन खाली जाणारे कोणतेही व्यसन बंद करणे. आणि चौथा नियम महत्वाचा आहे, कुटुंबात आणि सेवकामध्ये एकता असायला पाहिजे. एकतेने कार्य घडवायचं. समजा आज याने सकाळी ज्योत लावली विनंती केली तर मग आपण जर नाही केलं नाही नाही नाही, एकट्याने ज्योत लावायचीच, पण एकट्याने गावामध्ये सगळ्यांनी एकट्याने राहायचं. सेवकासोबत पण एकट्याने राहायचं. बैठक वगैरे काय. हा हा, आणि दर आठवडी पांढरवाडी कुठं मासिक चर्चा बैठक होते तिथं जायचं. तिथं मार्गदर्शक लोक मार्गदर्शन करतात. आणि आपले काय, आणि हे आपल्याला दारू पिऊन येऊ नये हे दारावरती समोर लावायची. हे कुठे लावायची? समोरच्या दारावर. दारू पिऊन येऊ नये म्हणजे कोणाला दारू पिऊन आपल्या घरी येऊ द्यायची नाही. नाही. समजा एखादा आपला रिश्तेदार आहे जवळचा, तो दारू पिऊन आला मग कसं करायचं? त्याला प्रवेश देता येणार. दुसरीकडे त्याची व्यवस्था करू. समजा तुमच्या घरी पुन्हा जे व्यसन जर आलं, चुकी जर झाली तर पुन्हा तुमचे दुःख तुमच्या घरी वापस येतील. तुमच्या पत्नीचे पुन्हा जी अगोदर होती तशीच पुन्हा होईल. ज्या दिवशी तुम्ही तत्वसत नियम तुटले त्या दिवशी दुःख पुन्हा आले. हा बाबांचा शब्द. म्हणजे समजा आम्ही सुखी झालो हो, आणि कधी वाईट व्यसन केलं तरी पण केव्हा पण, आणि ते मरेपर्यंत आपल्याला मार्ग टिकवून ठेवायचे. ठीक आहे. आणि काही अडचण असली तर चर्चा बैठकमध्ये येऊन सेवकांना सांगायची. आणखी काही अडचण झाल्या वगैरे काही आता सर्व ठीकच आहे. पण साहेब तुमचे पैसे किती झाले? पैसे काय नाही, 10 आणि 5 15 रुपये. 15 रुपये. 15 रुपये? फक्त 15 रुपये? बाबांनी निष्काम भावनेने मार्ग सुरू केला आहे आणि तेच कार्य आम्ही करून. तर साहेब ते माझ्याकडे नाही. बरं, असू द्या, नंतर देऊन द्या, काय करू. मला काही योग लाखो रुपये डॉक्टर लोकांनी घेतले, लाखो रुपये महिलांनी घेतले, देवीने घेतलं तेव्हा आम्ही खिशातून बंडल काढून दिले. आणि आज अशी कथा आहे की 15 रुपये द्यायला माझ्याकडे पैसे नाही. आणि फायदा मात्र 100%. खरंच राजेश, सुधाकर भाऊ सांगत होते पुष्कळ दिवसापासून, नाही ऐकलो आपण. नाही चला, झालं गेलं गंगेला मिळालं. नव्याने सुरुवात करूया. खरंच साहेब तुमचे खूप उपकार झाले, पण तुमचे 15 रुपये मागे नक्की मी परत नक्की नक्की, जेव्हा तुम्हाला आठवण येईल. ठीक आहे राजेश, कसं वाटलं मग मार्ग तुला? हा मार्गात जायचं मग आपण. हो बेटा, तू पण तयार आहे ना? चला मग आपण सर्व मिळून भगवंताला एकट्याने जयघोष करूया. भगवान बाबा हनुमान की जय. महात्यागी बाबा झुंदेव की जय. परमात्मा सत्य मर्यादा प्रेम कायम करने वाले, अनेक वाइट व्यसन बंद करने वाले मानव धर्म की जय.